टाळी वाजवा का गुरुजन मंडळींकरता। बघा सज्जन हो, निळोबाराय प्रथम चरणामध्ये सांगतायत की संत त्याला म्हणावं की जो त्या ठिकाणी अगोदर भगवान परमात्म्याचं नाम चिंतनाशिवाय त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसरं काही नाहीये, त्यांचा हेतू फक्त त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे। या अभंगामध्ये निळोबारायांनी त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी असे वापरले की तेची संत हेची संत त्या ठिकाणी वापरलेले, कारण हेची शब्द त्या ठिकाणी कलियुगातला आहे। हेची शब्द जर वापरला असता तर संत महात्म्यांना निळोबारायांना कळालेलं असावं की या कलियुगातले संत पोटासाठी संत झाले कलेत बहुत। या कलियुगातले संत त्या ठिकाणी निळोबारायांनी त्या ठिकाणी सांगितलेच नाहीये, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेतू त्या ठिकाणी चांगला आहे, ज्यांचा हेतू त्या ठिकाणी फक्त भगवान परमात्मा आहे। आपल्या जीवनामध्ये आपलं कार्य कुठलंही असू द्या, त्याच्या मागचा हेतू त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे। असे 4-5 मित्र होते आणि ते 4-5 जण काय करायचे, रोज एका आपल्या फाट्यावरती थांबायचे आणि फाट्यावरती थांबल्याच्या नंतर आल्या गाड्या फसल्या की ते त्या ठिकाणी गाड्या काढायचे, आल्या गाड्या त्या ठिकाणी फसल्या की त्या गाड्या काढायचे। थोडासा चिखल त्या ठिकाणी होता, गावातील एक साहेब वकील होते, ते वकील रस्त्याने निघाले आणि रस्त्याने जाताना त्यांची गाडी त्या ठिकाणी फसली। गाडी फसल्याच्या नंतर या 4-5 पोरांनी ती गाडी काढली आणि गाडी काढल्याच्या नंतर त्या साहेबांना त्या ठिकाणी चांगलं वाटलं, बरं वाटलं की अरे आपल्या गावातली तरुण पोरं आहे, एवढं सुंदर कार्य हे करताय, म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी काहीतरी बक्षीस द्यावं। म्हणून त्या साहेबांनी 500 रुपये दिले आणि सांगितलं हे तुम्ही 4 जण त्या ठिकाणी वाटून घ्या। 500 रुपये एका जणाच्या हातामध्ये दिले आणि पुन्हा त्या साहेबांनी त्यांना विचारलं, म्हटले अरे वा एवढं सुंदर तुम्ही काम करताय, तुमच्या कार्याचं म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी बक्षीस दिलंय। अरे राजा हो, तुम्ही पावसाळ्यात हे काम करत असाल पण उन्हाळ्यात तुम्ही काय करता? ते म्हटले काय नाही हेच काम करतो। म्हणे अरे पावसाळ्यात हे काम करत असाल, उन्हाळ्यात? म्हणे काय नाही इथं पाणी सोडतो आणि मग गाड्या फसवतो। कार्य चांगलं आहे पण हेतू त्या ठिकाणी वाईट आहे। कार्य कुठलंही असू द्या पण त्याच्या मागचा हेतू त्या ठिकाणी माणसांचा चांगला असला पाहिजे। संत महात्म्यांचा हेतू त्या ठिकाणी फक्त भगवान परमात्मा होता, कार्यही चांगलं होतं आणि त्यांचा हेतूही चांगला होता। या जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत, एक आहे पहिला त्यांचा हेतू त्या ठिकाणी चांगला आहे पण कार्य त्या ठिकाणी वाईट आहे। दुसरा वर्ग असा आहे की त्यांचा हेतू त्या ठिकाणी वाईट आहे आणि कार्य वाईट आहे, आणि तिसरा वर्ग असा आहे की त्यांचा हेतूही चांगला आहे आणि कार्यही चांगलं आहे, ते आहे संत महात्मे। ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला कीर्तन करायचे आणि राहुळामध्ये कीर्तन करत असताना तुकोबारायांच्या कीर्तनाला भरपूर मंडळी त्या ठिकाणी असायची। एक भगवत भक्त तुकोबारायांचा अतिशय जवळचा असणारा मम्माजी बुवा त्याचं नाव होतं। तुकोबारायांच्या कीर्तनाला समोर बसायचा आणि कीर्तनाला समोर रोज नित्य त्या ठिकाणी त्याची जागा तो काही सोडत नव्हता। एक दिवस वारीचा दिवस त्या ठिकाणी जवळ येत होता, म्हणून तुकोबारायांना वाटलं की अरे माझे वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला दर्शना करता येतील, भगवंताच्या दर्शनाला आल्याच्या नंतर प्रदक्षिणा मारतील आणि प्रदक्षिणा मारत असताना त्यांच्या पायामध्ये काटे मोडतील, त्यांच्या पायामध्ये काटे नाही मोडावेत, म्हणून आपण त्या ठिकाणी रस्ता साफ करावा। म्हणून तुकोबाराय रस्ता साफ करण्याकरता त्या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला रस्ता साफ करण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी मम्माजी बुवाची काही फुलबाग होती, ती मम्माजी बुवाची फुलबाग त्या ठिकाणी मोडल्या गेली। मम्माजी बुवाची फुलबाग त्या ठिकाणी मोडल्या गेली आणि मोडल्या गेल्याच्या नंतर ही बातमी त्या ठिकाणी मम्माजी बुवाला कळाली। ही बातमी मम्माजी बुवाला कळाल्याच्या नंतर मम्माजी बुवा पळतच आला, एक काठी घेतली, कुठलाच विचार न करता तुकोबारायांना त्या काठीना त्या मम्माजी बुवानी मारलं। मम्माजी बुवानं काठीना मारल्याच्या नंतर मम्माजी बुवा त्या ठिकाणी निघून गेला। तुकोबाराय संध्याकाळी त्या ठिकाणी कीर्तना करता आले आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, कीर्तनाची वेळ होत होती आणि कीर्तन सुरू करायचं तेवढ्यात त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय मम्माजी बुवाची वाट पाहत होते
आणि तुकोबारायांनी विचारलं बसलेल्या मंडळींना की अरे हा समोरचा खांब त्या ठिकाणी मला रिकामा दिसतोय, मम्माजी बुवा काय आलेले दिसत नाहीये. त्यावेळेस बसलेल्या मंडळींना सांगितलं की महाराज आम्हाला असं वाटतंय की मम्माजी बुवा आता कधीच तुमच्या कीर्तनाला येणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर तुकोबारायांना वाईट वाटलं. तुकोबारायांनी विना खाली ठेवला आणि सांगितलं अरे असं कधीच होणार नाही. आता मी मम्माजी बुवाच्या घरी जातो आणि मम्माजी बुवाला त्या ठिकाणी घेऊन येतो. तुकोबाराय मम्माजी बुवाच्या घरी जात आहेत. मम्माजी बुवाच्या घरी तुकोबाराय गेले. मम्माजी बुवा त्या ठिकाणी पोहडलेल्या अवस्थेमध्ये पडलेले होते आणि विचार करत होते. मम्माजी बुवाला सुद्धा कीर्तनाला जावं असं वाटत होतं, पण आपण तर तुकोबारायांना मारलंय. ज्यांचं कीर्तन आपण नित्य त्या ठिकाणी श्रवण करायचो त्याच तुकोबारायांना आपण काठीनं मारलंय. मम्माजी बुवा त्या ठिकाणी झोप काही लागत नव्हती आणि समोर तुकोबाराय दिसले. समोर तुकोबाराय दिसले. तुकोबारायांनी मम्माजी बुवाला आवाज दिला आणि सांगितलं मम्माजी बुवा उठा आणि कीर्तनाला चला. त्यावेळेस मम्माजी बुवानं सांगितलं नाही महाराज मी कीर्तनाला येऊ शकत नाही. त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं मम्माजी बुवा मला माहिती आहे तुमचे हात दुखत असतील, तुमचे पाय दुखत असतील, मी तुमचे हात दाबून देऊ का, मी तुमचे पाय दाबून देऊ का. त्यावेळेस मम्माजी बुवानं सांगितलं तुकोबाराय खऱ्या अर्थानं माझी त्या ठिकाणी चूक झाली. मी तुमच्यावरती त्या ठिकाणी फार मोठा अपकार त्या ठिकाणी केलाय. त्यावेळेस तुकोबाराय मम्माजी बुवाला बोलतायत नाही मम्माजी बुवा, मम्माजी बुवा तुमची काही चूक नाहीये. तुम्ही माझ्यावरती त्या ठिकाणी अपकार नाही, तुम्ही माझ्यावरती त्या ठिकाणी उपकार